मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बोल भिडू बोल या यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारच्या काही नवनवीन माहित्या देत असतो ज्या समाजामध्ये सध्या सुरू आहेत. तर अशाच प्रकारचा एक नवीन गरम मुद्दा सध्या समाजामध्ये गाजत आहे, तो म्हणजे धनगर आरक्षणाचा प्रश्न. आता नेमकं धनगर आरक्षणाचा प्रश्न काय आहे, हे प्रकरण सध्या कुठंपर्यंत आलेलं आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. जालना येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारची झालेली कोंडी सुटत असताना आता धनगर आरक्षण प्रकरण सुद्धा पेटलेलं आहे. यशवंत सेनेच्या वतीने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी 6 सप्टेंबरपासून चौंडी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं होतं आणि या उपोषणाचा आज 16वा दिवस असून संसदेत विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती म्हणजे ST आरक्षणसाठीचा वट हुकूम काढावा, त्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा यशवंत सेनेचे राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी दिलेला आहे. या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाची सत्ता येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली जात असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. धनगर आरक्षण प्रकरणी आंदोलन सुरू झाल्यानंतर राज्य सरकारकडून या संदर्भात हालचाली सुरू झाल्याचं दिसून येत आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारकडून आज 22 सप्टेंबर रोजी एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात दुपारी 2 वाजता ही बैठक पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्व नेते होते. धनगर समाजाच्या तीव्र भावनांचा विचार करून तातडीने बैठक बोलावली, याबद्दल सरकारचे आभार व्यक्त करतो, असं गोपीचंद पडळकर यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं. आता या बैठकीत धनगर समाजाला STचं प्रमाणपत्र देण्याबद्दल चर्चा झाली असल्याचं पडळकर यांनी सांगितलेलं आहे. तेलंगणा राज्याने ST संवर्गाला 6% आरक्षण आता 10% केलं आहे आणि या आधारावर आम्ही मागणी केली की धनगर समाजाला STचं प्रमाणपत्र द्यावं, असं पडळकर यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना म्हटलं की निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली आवश्यकतेनुसार एक समिती गठीत केली जाईल, त्यात धनगर प्रतिनिधीसुद्धा असतील. जोवर अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत आदिवासी समाजाला मिळणारे लाभ धनगर समाजाला दिले जातील. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासोबत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या, अशी मागणी करत 4 विविध याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. याचबरोबर या सर्व याचिकावर एकत्रितरित्या सध्या अंतिम सुनावणी सुरू आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाबरोबर नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या, अशी मागणी करत भारत अगेन्स्ट करप्शन या संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सुद्धा जनहित याचिका दाखल केलेली आहे. याच मुद्द्यावर राणी अहिल्यादेवी समाज प्रबोधिनी मंच ईश्वर ठोंबरे आणि पुरुषोत्तम धाखोले यांनी देखील स्वतंत्र रीट याचिका दाखल केल्या आहेत. धनगर आरक्षणाचा प्रश्न नेमका काय आहे, हा प्रश्न आपल्या मनामध्ये पडला असेल तर धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून ST आरक्षण द्यावं, अशी या समाजाची जुनी मागणी आहे आणि सध्या धनगर समाजाला भटक्या विमुक्त संवर्गातून NT आरक्षण मिळालेलं आहे. अनुसूचित जमातीच्या यादीतील धनगड आणि धनगर हे एकच असून इंग्रजीमध्ये R ऐवजी D असा शब्द करण्यात आला आहे. ड ऐवजी र असा उल्लेख आल्याने आतापर्यंत समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये झाला नसल्याचा दावा धनगर समाजामार्फत करण्यात आलेला आहे. धनगर किंवा धनगड यापैकी कोणताही उच्चार असला तरी याचा अर्थ समान असल्याचा दावा समाजामार्फत करण्यात येत आहे. आता धनगर आरक्षणासाठी आतापर्यंत झालेल्या कोणकोणत्या प्रकारची आंदोलनं झाली आणि कोणकोणत्या प्रकारच्या ठळक घटना आहेत, याची माहिती घेऊया. 2014ला निवडणुकावेळी नरेंद्र मोदी यांनी साधारणतः 3 सभांमध्ये धनगर आरक्षणावर भाष्य केलं होतं. पश्चिम महाराष्ट्रातल्या पट्ट्यात झालेल्या या सभांमध्ये त्यांची धनगर आरक्षणाला हवा दिली होती. बारामतीच्या सभेत वारंवार त्यांनी याचा उल्लेख सुद्धा केला होता. जानेवारी 2015मध्ये वर्ध्यात धनगर आरक्षण अंमलबजावणी अधिवेशनात मुख्यमंत्री धनगर आरक्षण
आरक्षणावरून मागे हटणार नसल्याचं आश्वासन दिलं होतं. 2015च्या पावसाळी अधिवेशनात जुलैमध्ये विरोधकांनी धनगरी वेशात विधानसभेसमोर प्रदर्शनं सुरू केली होती आणि त्याचबरोबर सत्तेत आल्यानंतर एका महिन्याच्या आत धनगरांना अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. त्याला आता वर्ष झाल्यानिमित्त हे आंदोलन झालं होतं. 2017ला मार्चमध्ये दिल्लीत झालेल्या भाजप खासदारांच्या बैठकीत धनगर आरक्षण हा मुद्दा डॉक्टर विकास महात्मे यांनी उपस्थित केलेला होता. नागपूर इथं हिवाळी अधिवेशनादरम्यान धनगर युवक मंडळातर्फे मोर्चा सुद्धा काढण्यात आलेला होता. मे 2018मध्ये आझाद मैदानात ढोल गर्जना आंदोलन करण्यात आलं. चौंडी अहमदनगरमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा केली. कार्यक्रमात व्यत्यय आणल्याबद्दल 51 कार्यकर्त्यावर गुन्हासुद्धा दाखल करण्यात आलेला होता. 2018च्या ऑगस्ट महिन्यात राज्यभर धनगर समाजातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं आणि शेळ्या मेंढ्यासह ढोल ताशे हलकी पिवळे झेंडे घेऊन लोक आंदोलनात सहभागी झाले होते. बाधित 31 ऑगस्टला धनगर आरक्षण समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि या मेळाव्यात राज्यभरातून धनगर समाज कार्यकर्ते आलेले होते. राज्यात एकही धनगड जातीची व्यक्ती नसल्याचा दावा करताना संयोजन समितीचे उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर यांनी धनगड जातीची व्यक्ती दाखवा असं आवाहन केलं होतं. पावसाळी अधिवेशनात रामराव वडकुते यांनी नियम 97 अन्वये धनगर आरक्षणावर चर्चा उपस्थित केली आणि या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे यांनी TISS ही स्वायत्त संस्था असल्याचं सांगत या संस्थेला कोणताही घटनात्मक अधिकार किंवा दर्जा नाही असं असताना त्यांनी दिलेला अहवाल कायदेशीर पातळीवर कसा ग्राह्य मानला जाईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला होता. पुण्यात झालेल्या धनगर आरक्षण कृती समितीच्या राज्यव्यापी बैठकीत आरक्षणाची मागणी मान्य करून घेण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आणि या बैठकीत तत्कालीन जलसंधारण मंत्री राम शिंदे, माजी मंत्री अण्णा डांगे हे सुद्धा उपस्थित होते. नोव्हेंबर 2018 मध्ये पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण जाहीर करत असताना धनगर आरक्षणाचा मुद्दा विरोधकांतर्फे उचलण्यात आलेला होता. विधानसभेत मुख्यमंत्री पुन्हा एकदा आश्वासन त्यांनी दिलेलं होतं. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स TISSचा बहुप्रशिक्षित अहवाल याच महिन्यात राज्य सरकारला मिळाला होता. याच याचिकेवर उत्तर देताना राज्य सरकारने या अहवालाचा अभ्यास करू असं म्हटलं होतं. उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यानंतर या प्रकरणात विशेष काही होऊ शकलं नाही. यानंतर पुढील 2 वर्ष कोरोनामुळे हे प्रकरण प्रलंबित राहिलं. आरक्षणासाठी सातत्याने आवाज उठवणारे गोपीचंद पडळकर यांना याच दरम्यान भाजपाच्या वतीने विधान परिषदेवर पाठवण्यात आलं. पुढे शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर 2 महिन्यात या प्रकरणी अंतिम सुनावणी होती. सध्या या प्रकरणाच्या सुनावणीसाठी कोणती तारीख देण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. यशवंत सेनेच्या वतीने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी 6 सप्टेंबर पासून चौंडी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे. 8 सप्टेंबर 2023 रोजी महसूल मंत्री विखे पाटील यांना धनगर आरक्षणाचे निवेदन देण्यासाठी आलेल्या धनगर समाजाच्या शेखर बांगळे या कार्यकर्त्याने निवेदन देत थेट अंगावर भंडारा उधळल्याची मोठी चर्चा सुद्धा निर्माण झालेली होती. अशा प्रकारचा धनगर आरक्षण मागणीचा इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे.